शिवाजी पार्क हे फक्त मैदान नाही की जमिनीचा तुकडा नाही. शिवाजी पार्क म्हणजे मुंबईच्या वैभवशाली इतिहासाचं सुवर्णपान. संयुक्त महाराष्ट्राची यज्ञभूमी. अनेक दिग्गजांच्या सभा इथं गाजल्या. अगदी आचार्य आत्रे, डांगे, प्रबोधनकार ठाकरेंपासून ते इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, अटलजींपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचा बुलंद आवाजही इथंच घुमला. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, शिवाजी पार्क म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या 3 राजकीय पक्षांची जन्मभूमी आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कर्मभूमी. पूर्वी काँग्रेसच्या इलेक्शन कॅम्पेनच्या मीटिंग व्हायच्या त्या चौपाटीवर नेहरू येणार प्राईम मिनिस्टर आणि मीटिंग शिवाजी पार्क लावणार. पण पुढे गेल्यानंतर 62 मध्ये कृष्णमेला निवडणुकीला उभं केले आणि कृष्णमेला माझा मोस्ट कॉन्ट्रोवर्शियल फिगर आणि काँग्रेसचे पण तो निवडणुकीचा मुद्दा केला. पण त्याविषयी हा मेननचा जो मतदारसंघ जो होता दादर जिल्ह्याचे नॉर्थ इंडियाचा, त्यात आम्ही त्यावरती प्रथम इलेक्शनची कॅम्पेनची इनॉग्रेशन झालं ते शिवाजी पार्कला नेहरू आले होते. दादर हे स्वस्त झोपणार अशा प्रकारचा मुंबईचा भाग नाही. हा सतत जागृत राहणार. मग शिवसेनेची स्थापना पण इथे झाली, शिवसेनेची वाढही इथे झाली आणि त्यानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. परंतु त्याच्यामध्ये बेळगाव कारभार नव्हतं. त्याची चळवळही दादरमध्येच झाली. पार्काच्या मागच्या बाजूला कॅडल रोड म्हणजेच आत्ताचा स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग. नाकासमोर चालत चालत तो थेट जातो माहीमला. दादरला मूळ मराठी माणसांची वस्ती तर माहीम भागात सरमिसळ प्रचार. मराठी, कोळी बांधव, ख्रिश्चन आणि मुसलमान इथं वर्षानुवर्ष आबाद राहतात. शिवसेना भवनकडे इराणी होता कोपऱ्यावर, त्याच्या समोर एक इराणी होता. त्याच्यानंतर दोन्ही इराणी फार तेव्हा लोकप्रिय होते. चार मित्र जमले का चहा प्यायला तिकडे जायचं. त्यापूर्वी ज्यू बॉक्स म्हणून होता, त्यात तुम्ही नाणं टाकायचं आणि गाणं ऐकत बसायचं. माहीम, माटुंगा आणि परळ यांच्यामध्ये दादर हे एक खेड होतं. याच नावाचे कोळी लोकांचं एक खेडं ठाणे जिल्ह्यातल्या केळव्याजवळ आहे. खेड्याच्या बाहेरच्या भागाला कोळी लोक दादर म्हणत असत. दादर हा भाग बराचसा खाडी बुजवून तयार केलेला आहे की परळ आणि माहीम यांच्यामध्ये खाडी बुजवली आणि त्याच्यामुळे ते इंग्रजांना वाहतुकीलाही सोयीचं झालं. 7 बेटं असल्यामुळे इकडे तिकडे खाड्या होत्या आणि ह्या खाड्यांचं फार छान वर्णन नर फाटकांनी त्यांच्या पुस्तकात केलेलं आहे. या खाड्यांच्यामुळे रोगराई होत असे आणि त्याचा ब्रिटिशांना खूप त्रास होत असे आणि म्हणून बराच पैसा खर्च करून ब्रिटिशांनी ही 2 बेटं जोडली आणि ही 2 बेटं जोडल्यामुळे मधली जमीन छान सपाट झाली आणि ह्या 2 बेटांना जोडणारा तो जमिनीचा भाग म्हणून त्याला त्यांनी दादर म्हणजे जिना असं नाव दिलं. जुन्या दादरला वाड्या आणि नारळ पोफळाची झाडं, पणशीकर तांबे आणि मामा काणेंची उपहारगृह, शिवाजी मंदिर आणि प्लाझा, चैत्यभूमी, सिद्धिविनायक आणि प्रभादेवीही. इथल्या कबुतरखान्यानं तर बॉलिवूडलाही भुरळ पाडली. तर माहीमचा किल्ला, सेंट मायकल चर्च, शीतळादेवीचं देऊळ आणि मखदूमशा बाबांचा दर्गा सुद्धा, सिटी लाईट सिनेमा आणि बेकऱ्या, खिमा पाव, बिर्याणीची हॉटेलं. माहीम कॉजवे हा सर जमशेदजींनी बांधला आपल्या लाडक्या बायकोला वांद्र्याच्या मोतमावली चर्चला जाता यावं म्हणून. थोर गायिका केसरबाई केरकर, ज्येष्ठ संगीतकार सी रामचंद्र आणि यशवंत देव,
ज्येष्ठ अभिनेते गजानन जहागीरदार शिवाजी पार्कात राहिला, तर उस्ताद अब्दुल हमीद जाफर खान आणि अवलिया संगीतकार सज्जाद हुसेन तसंच तबला नवाज उस्ताद अल्लार खान यांचा मुक्काम माहीमला. मात्र गेल्या काही काळात दादर माहीम झपाट्यानं बदलत आहे. जुन्या चाळींची जागा टोलेजंग इमारती घेत आहेत. आंदोलनाची भूमी शिवाजी पार्काचा आवाज सायलेंट झोनमुळे दबलाय. 1962 साली जेव्हा चीनचं युद्ध झालं आणि त्यानंतर यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री झाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्री झाले, तेव्हा त्यांना निरोप देण्याचा समारंभ हा याच शिवाजी पार्काने बघितला. आणि तो एक अतिविशाल अशी सभा ही तिकडे पाहिली होती आणि तिकडे पु ल देशपांडेंनी त्या सभेचं सूत्रसंचालन केलं होतं. भरावामुळे दादर चौपाटीही नाहीशी झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकामुळे मुंबईच्या प्रथम नागरिकाचं राहण्याचं ठिकाण महापौर निवासही आता इथून दुसरीकडे हलणार आहे. जुनं शिवसेना भवन पाडून तिथं हायटेक कॉर्पोरेट शिवसेना भवन उभं राहिलंय, तर त्याच्या अगदी समोर असलेल्या कोहिनूर मिलच्या जागेत आता गगनचुंबी कोहिनूर बिझनेस टॉवर उभा राहतोय. पूर्वी समुद्र किनाराच 500 मीटरपेक्षा असा किनारा होता. वाळू, स्वच्छ वाळू होती. आम्ही लहान मुलं तेव्हा, म्हणजे 60-65च्या दरम्यानची गोष्ट, इथून वरळीच्या किल्ल्यापर्यंत किंवा माहीमच्या किल्ल्यापर्यंत चालत जायचं समुद्राच्या किनाऱ्यावर. जतन न केल्यामुळे माहीमच्या किल्ल्याची वाताहत झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दादर माहीमवर शिवसेनेचं वर्चस्व होतं. अलीकडच्या काळात मनसेनं इथं शिरकाव केला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दादर माहीम शिवसेनेनं पुन्हा ताब्यात घेतलं. मात्र आता इथे कमळ फुलवण्याची स्वप्न भाजपला पडू लागली आहेत. गेल्या 50 वर्षात दादर माहीममध्ये झालेली राजकीय स्थित्यंतरं अतिशय रंजक आहेत. संयुक्त महाराष्ट्र झालं, पहिली सभा शिवाजी पार्कात झाली. त्या तिकडे नेहरूंनी स्वतः सांगितलं की गाडी पार्कमध्ये घ्यायची नाही. मी धक्का चढून जाईन पण गाडी पार्कमध्ये घ्यायची नाही. कारण हे मैदान हे लोकांसाठी मैदान आहे, लोकोपयोगासाठी आहे, हे क्रीडास्थान आहे. त्या तिकडे माझा गाडी नको. अगदी सुरुवातीच्या काळात दादर माहीमवर कम्युनिस्टांचा प्रभाव होता. त्यानंतर खूप वर्ष काँग्रेसही वर्चस्व होतं. मात्र 70-80च्या दशकात इथं शिवसेनेनं आपलं बस्तान बसवलं. हेमचंद्र गुप्ते, सुधीर जोशी, मनोहर जोशी, विशाखा राऊत असे महापौर शिवसेनेनं या भागातून दिले. 90च्या दशकात शिवसेना भाजप युती झाली आणि अन्य जागांच्या अंतर्गत तडजोडी करताना भाजपनं हा प्रांत सोडला, तो गेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत. सुमारे 3 दशकं या भागावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला खरा धक्का बसला तो 2009च्या विधानसभा निवडणुकीत. राजकारणात नवख्या मनसेनं इथं शिरकाव केला. नितीन सरदेसाई आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेनं 7ही जागा जिंकून दादर माहीमवर आपला झेंडा रोवला. मात्र हे यश मनसेला फार काळ टिकवता आलं नाही. यावेळेची जी लढाई ही एक अभूतपूर्व अशी लढाई असेल आणि त्यामध्ये मनसेना स्पर्धेत सुद्धा असणार नाही अशा प्रकारचं एक चित्र दिसतंय. या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण सोडवणूक करायला हवी होती, ही करायला मनसेना ही कमी पडली. तुमचे राजकीय विरोधक या महापालिका निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रमुख स्पर्धी मानतच नाही, विशेषतः शिवसेना आणि भाजप. ते म्हणतात की शिवसेना आणि भाजपमध्येच खरी टक्कर असते. असं आहे की त्यांना असं वाटतं की सत्ताधारी आणि ऑपोजिशन हे दोन्ही रोल आपण प्ले केले की आपल्या जागा वाढतात. हा जो आतापर्यंत त्यांचा समज होता तो याला खोटा ठरणार आहे. याचं कारण असं की दोघांनी गेल्या 15 वर्षात जे काही घोटाळे महापालिकेमध्ये दोघांनी मिळून केलेले आहेत, तर या सगळ्या घोटाळ्यांची उत्तरं यावेळेला नागरिक निश्चितपणे देणार आहेत. 2014 साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. पण त्यातही आश्चर्याची बाब ही की युतीशिवाय लढताना भाजपला या मतदारसंघात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपचे नेते सुखावले. गेल्या विधानसभेपर्यंत भाजपकडे वेगळा लढत नव्हता. युतीमध्ये कायम शिवसेनेकडेच हा भाग राहिल्यामुळे भाजप वेगळा पहिल्यांदा विधानसभेला लढला आणि त्यावेळेला 33,000च्या पेक्षा जास्त मतं भाजपला मिळाली. शिवसेनेच्या आणि मनसेच्या याच्यामध्ये नक्की भाजप जर का स्वतंत्रपणे लढली
तर भाजपला याच्यामध्ये खूप काही मिळवता येण्यासारखं आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडे कुठलंच बळ नव्हतं, ना मनुष्यबळ होतं, ना उमेदवाराचा स्वतःचा चेहरा होता. अशा अवस्थेत सुद्धा तिथे जी लढत झाली त्याच्यामध्ये भाजपने खूप चांगल्या पद्धतीने मते मिळवली. आता महापालिका निवडणुकीत युती आघाडीचं भवितव्य अधांतरी असताना मराठी माणसाच्या या बालेकिल्ल्यावर झेंडा रोवण्यासाठी शिवसेना, मनसे आणि भाजप हे तीनही राजकीय पक्ष वैयक्तिक पातळीवर कामाला लागले. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले या निवडणुकीमध्ये तरी शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी भाजप कदाचित या उमेदवाराला मागून पाठिंबा देईल किंवा मनसेला पाठिंबा देईल असं सध्या चित्र आहे. म्हणजे धनुष्यबाण लक्ष्यभेद करणार, इंजिनाला ब्रेक लागणार की नव्याने कमळ फुलणार अशा तिरंगी चुरशीची लढत आपल्याला दादर माहीममध्ये पाहायला मिळणार आहे. दादर माहीम आणि गर्दी, ट्रॅफिक हे आता जणू समीकरणच बनत चाललंय. गेल्या काही वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो माणसं इथे नव्या संधीच्या शोधात धडकतात. जीवाची पर्वा न करता सैरावैरा पळणारी ही माणसं नेमका कशाचा शोध घेत आहेत असा अनेकदा प्रश्न पडतो. झपाट्यानं विकसित होणाऱ्या दादर माहीममध्ये समस्याही तितक्याच तीव्र आहेत. सध्या मी दादर शिवाजी पार्कमध्ये आहे आणि मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने आलेले काही शिवाजी पार्क वासी आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नेमक्या दादर माहीम मधल्या कुठल्या समस्या गेल्या 10 वर्षात सुटलेल्या नाहीयेत आणि दादरमध्ये त्यांना नेमका काय बदल अपेक्षित आहे. आपण सुरुवात करूया. सर, तुम्ही सांगाल की गेल्या 10 वर्षात असा एखादा मुद्दा किंवा एखादी समस्या जी सुटली नाहीये आणि दादर माहीममध्ये तुम्हाला अपेक्षित असलेला एक बदल. गेली 10 वर्ष मी लोकप्रतिनिधीशी पत्रव्यवहार करतो आहे आणि त्यावेळेला असं सांगितलं की फेरीवाल्याचा प्रश्न सुटला पाहिजे. दादर स्टेशनवरती एवढे फेरीवाले आहेत की लोकांना चालता येत नाही. तुम्ही काय सांगाल सर? गेल्या 5 वर्षे ऍक्च्युली स्विमिंग पूल आपला नवीन झाला, महात्मा गांधी पूल, पण अजूनही त्याची स्वच्छता जाणवत नाहीये. तुम्ही काय सांगाल? नाही, मी बीएमसी वॉर्ड ऑफिस आहे त्याच्या समोर राहतो आणि हा जो मेन रोड जो आहे माझ्याकडे राईट टर्न नसल्यामुळे एवढे आमचे हाल होतात की मला कुठूनही माझ्या घरापर्यंत यायला 2-2 तास लागतात. तुम्ही काय सांगाल? खोदून ठेवलेले फुटपाथ जे 4G साठी सगळे केबलिंग करण्यासाठी फुटपाथचे खोदून ठेवलेत, तर ते पूर्ववत केलेले नाहीयेत. उखडलेले फुटपाथ तसेच आहेत. शिवाजी पार्क परिसरातील हेरिटेज क्षेत्रात मोडणाऱ्या जुन्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. माहीम मच्छीमार कॉलनी ही पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रॅफिकची कोंडी रोज वाढतीये. फेरीवाले डोकेदुखीमंद आहेत. महापालिकेची प्रसूतीगृह फक्त नावापुरती सुरू आहेत. सोयी सुविधांचा इथं अभाव आहे. मेट्रो 3च्या कामामुळे मैदानं, उद्यानं धोक्यात आली आहेत. सेनापती बापट मार्गावर ट्रक, टँकर आणि बस गाड्यांचं अनधिकृत पार्किंग होत आहे. दादर रेल्वे स्थानकापासून वरळी प्रभादेवीमध्ये जाण्यासाठी बेस्ट बसची सुविधा नाही. जाखादेवी मंदिरा शेजारील जागेत रुग्णालय बांधायचा प्रस्ताव लालफित शाहीत अडकून पडलाय. फेरीवाल्यांचा प्रश्न असेल, दादरमध्ये गर्दीचा प्रश्न असेल, आज शिवाजी पार्कवर धूळ उडत होती, आज रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा प्रकल्प आम्ही केला, आज स्प्रिंकलिंग वॉटर सारखा प्रकल्प केला, आज वेगवेगळ्या गोष्टींचं सुशोभीकरण आम्ही केलं. आज फेरीवाल्यांच्या प्रश्नासाठी जे दादर फ्लायओव्हरच्या खाली फेरीवाले बसायचे तिकडे आम्ही काढण्याचा प्रयत्न केला. पण असं आहे, आमदारांना फेरीवाल्यांबद्दल खूप प्रेम असल्यामुळे आमदारांनी स्वतः पत्र दिलेले आहेत कमिशनरला की फेरीवाल्यांवर कारवाई करू नका म्हणून. उद्यानांचं जे उद्यान होते तिकडे आम्ही उद्यानाचं डीपीमध्ये आम्ही रिझर्वेशन करून घेतलं. जिकडे जिकडे लाईट्स नव्हत्या तिकडे लाईट्स लावल्या, समुद्रावर लाईट्स नव्हत्या तिकडे लाईट्स लावल्या. इस्पितळ आहेत, मेटर्निटी होम वगैरे आहेत, ती चांगली कामं केली. तिकडे शेड वगैरे दिले, म्हणजे बसायकरता जागा नव्हत्या त्या जागा करून दिल्या आम्ही तिकडे. दादर माहीमचा फेरफटका मारताना एका बाजूला सेल्फी पॉइंट सारखी डोळ्याला सुखावणारी ठिकाणं आहेत, तर दुसऱ्या बाजूला पदपथावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागतीये. गर्दीतून वाट काढताना जीव मुठीत घेऊन चालावं लागतंय. लोकांना चालायला मिळत नाही आणि
विशेषतः सिनियर सिटीजन म्हणजे आम्ही तरी ठीक आहे, आमच्याकडे जे सिनियर आहेत जे 70 ओलांडले 75 ओलांडली या लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे. की आणखीन काही दिवसांनी दादरमधला जो रेसिडेन्शियल भाग आहे तो हळूहळू कमी होत जाणार आहे आणि फोर्ट मधली गर्दी ही ऑफिसेसची म्हणा अन्य कंपन्यांची ही हळूहळू दादरकडे येते आणि त्याच्यामुळे दादरला सध्या खूप जत्रेसारखं स्वरूप आलेलं आहे. ही परिस्थिती दादर माहीमच्या नेमक्या वर्मावर बोट ठेवते. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगराला जोडणारा महत्वाचा भाग म्हणजे दादर माहीम. शहरात या भागाच्या मध्यवर्ती ठिकाणामुळे व्यापारी वर्ग इथे आकर्षित होतोय. मात्र त्याचवेळी इथे असलेला मराठी माणूस बाहेर फेकला जातोय. महापालिका निवडणुकीत दादर माहीमच्या समस्यांचा ताळेबंद मांडताना याही मुद्द्याचा तितकाच गांभीर्यानं विचार होण्याची गरज आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.